निवडणुकीचा व्हिटॅमिन टी या विषयावर आपण चर्चा करतोय. चर्चेवर जाण्यापूर्वी आपण राज ठाकरे यांची वक्तव्य आणि त्या विषयावर त्यांना अटक आजवर का झाली नाही असा प्रश्न हर्षवर्धनजींना विचारला होता. बघूया तर काय उत्तर देण्यात सरकारतर्फे. हर्षवर्धनजी. एक तर या बाबतीमध्ये कुणी जर कायदा मोडला असेल आणि अशा प्रकारचं त्यांनी जर काही कायद्याच्या विरोधामध्ये काही जर कृत्य केलं असेल किंवा वक्तव्य केलं असेल तर आपल्याकडे लॉ विल टेक इट्स ओन कोर्स. गृहमंत्र्यांनी स्पष्ट केलेलं आहे, गृहमंत्री आर पाटील साहेबांनी, की या बाबतीमध्ये आम्ही लिगल ओपिनियन आम्ही या संदर्भामध्ये घेतो. मला असं वाटतं तो गृह विभागाच्या अखत्यारीतला प्रश्न आहे. निश्चितच त्याबद्दलची जी काही योग्य भूमिका असेल ते गृह विभाग निश्चितपणाने घेईल. दुसरं मला ह्या माध्यमातून एक विनंती करायची किंवा आव्हान करायचे की अशा पद्धतीनं नुकसान होऊन मला असं वाटतं हा प्रश्न सुटेल असं नाही आहे. आणि म्हणून कायदा आणि सुव्यवस्थेचा कुठेही भंग होता कामा नये. लोकशाही मार्गानं प्रत्येकाला अधिकार आहेत आपापल्या मागण्या पूर्ण करण्यासाठी आंदोलन करणं किंवा मागण्या लोकांच्या समोर मांडण्यासाठी पुढाकार घेणं हा लोकशाहीमधला प्रत्येकाचा तो अधिकार आहे. पण तो करत असताना आंदोलनाची अशा प्रकारची दिशा घेऊन जावं असं मला वाटत नाही. आणि म्हणून कुठेही पब्लिक प्रॉपर्टी नुकसान किंवा इतर कोणाला त्याचा त्रास होऊ नये ही तरी किमान एक गोष्ट तरी आपण सर्वांनी आत्मसात केलं पाहिजे. हर्षवर्धनजी हा मुद्दा क्षणभर मान्य केला तरी बाळा नांदगावकर मला सांगा, तुमच्या ह्या सगळ्या आंदोलनाला विशेषतः राज ठाकरे यांनी एक चिथावणीखोर अशा स्वरूपाचं भाषण म्हणता येईल जे केलं. उद्रेक जो होता तो उद्रेक हा जनतेच्या मनात या प्रश्नाबद्दल खदखदणाऱ्या अशा भावनेचा होता का तुमच्या कार्यकर्त्यांचा होता? तुम्हाला साधं उदाहरण देतो ना, माझ्याकडे मी त्यासाठी मुद्दा माहिती आणलेली जी मुख्यमंत्र्यांकडे आम्ही दिलेली माहिती त्यातली. आता सन्माननीय मंत्री महोदयांनी या ठिकाणी सांगितलं मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेचं, त्याचंच उदाहरण देतो. मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेवरती रोजचा टोल 1,37,00,000 रुपये मिळतो रोजचा, म्हणजे वर्षाचे 456 कोटी रुपये होतात. आता हे कॉन्ट्रॅक्ट दिले 2027 पर्यंत, विचार करा, म्हणजे एकूण 2027 पर्यंत होतात 15,000 कोटी. त्यांचा खर्च झाला 2,500 कोटी, मिळतात किती 15,000 कोटी, म्हणजे हा 12,500 कोटीचा स्ट्रेट घोटाळा आहे. तुमचे रस्ते चांगले नाहीत, ऐका महाराष्ट्रात असतो त्या पैशावर व्याज असतं, त्या पैशाचा परतावा असतो, त्याचं एक इकॉनॉमिक मॉडेल असतं, त्याचं मेंटेनन्स आहे. काय कुठलं मेंटेनन्स आहे, कुठलं हॉस्पिटल आहे, कुठल्या सवलती दिलेल्या आहेत, ज्या इतर राज्यांमध्ये आहेत कमी टोल आहे, रस्ते चांगले आहेत, जिथे रस्ते खराब आहेत तिथे टोल. मला बाळा ॲम्ब्युलन्स नाही. दुसऱ्या एका गोष्टीवर तुमचं लक्ष वेधायचंय. मनसेनं आंदोलन केलं, काही तास काही टोल नाके बंद पाडले, प्रश्न ऐरणीवर आला, भाषणाची चर्चा सुरू झाली, त्याच्यावर गुन्हा दाखल झाला. आज मंत्रिमंडळात त्या विषयासंदर्भात काही चर्चा झाली, मुख्यमंत्र्यांनी काही निवेदन दिलं, ते सुद्धा संदिग्ध अशा स्वरूपाचं आहे, त्यातनं हाती काही लागलं नाही. सरकारने हाती काही लागलं नाही मी समजू शकतो, परंतु या आंदोलनात तुमच्या हाती नेमकं काय लागलं? आमच्या हाती लागणार नक्की, आणि हे टोलचं आंदोलन आम्ही तडीच नेणार. आमची शुक्रवारी साहेबांनी आमची मीटिंग बोलवली आहे पुण्यामध्ये, त्याच्यात साहेब त्या विषयावरती काय तो निर्णय घेणार आहेत आणि त्यावेळेला ते त्यांना जी काय घोषणा करायची ती करतील. मला असं वाटतं की अर्धवट आम्ही आंदोलन सोडलेलं नाही, सोडणार नाही. हे आंदोलन तडीस नेऊन जनतेला न्याय देण्याचा प्रयत्न महाराष्ट्र राज्यात महाराष्ट्र नवनिर्माण केल्याशिवाय तुम्हाला काय वाटतं? मी खात्री देतो. मनसेला या आंदोलनातनं काय मिळालं आणि जनतेला काय मिळालं? नाही, टोलचा मुद्दा तर लोकांमध्ये असंतोष आहे, सर्व राजकीय पक्ष त्याचा फायदा घेणार. म्हणजे त्यांना जो मिळाला पाठिंबा आहे तो त्या असंतोषाचा खदखदणारा फायदा, आणि त्यातच शिवसेना भाजपाने महाराष्ट्राला टोलमुक्त करण्याची घोषणा केलेली. आणि एकूणच आपच्या आगमनानंतर किंवा एकूण राजकीय रागरंगानंतर की मनसे कुठेतरी बाजूला पडते या सगळ्या टोटल पिक्चरमध्ये, असं एक मधल्या काळामध्ये एक चित्र निर्माण झालं होतं. राज ठाकरे यांना असला कुठला तरी मुद्दा घेणं हवा अति आवश्यक होतं की ज्यामुळे ते परत त्या मेन फ्रेममध्ये येतील, मेन स्ट्रीममध्ये येतील. त्यांनी हा टोलचा मुद्दा बरोबर पकडलेला आहे. मुळात प्रश्न आहे की हा मुद्दा त्यांनी तोडफोडीचं जे केलेलं आहे ह्याच्यामुळे काही दिवस वातावरण तापेल. आता सरकार काय ॲक्शन घेतं मला वाटतं त्याच्यावर बरंच अवलंबून आहे. सरकारला मनसेची शक्ती वाढणं सत्ताधारी पक्षांना नेहमीच पाहिजे आहे, त्यामुळे कदाचित ते राज ठाकरे यांना सोयीचं ठरेल त्यावेळेसच हा लॉ त्याचा ओन कोर्स जो आहे ना. काय वाटतं आपल्याला? नाही, मला असं वाटतं याच्यात दोन गोष्टी, म्हणजे मी गुन्हा आणि अटक ह्या विषयासंबंधी फक्त बोलतो की याच्यातल्या दोन गोष्टी आहेत. मला वाटतं की प्रक्षोभक विधानावर कोणावर केस दाखल करावे ह्याचे पॅरामीटर सोयीस्कररित्या राज्यामध्ये लावले गेलेले आहेत. आणि मग बाळासाहेब ठाकरेजी गेल्यानंतर सुद्धा एकाने दिलेल्या कॉमेंटवर काय झालं हे अख्ख्या महाराष्ट्राने बघितलं. त्यामुळे प्रक्षोभक कुठलं विधान कुठलंही पॉलिटिकल राज्य सरकार बरोबर करते, आणि त्यामुळे ह्या सगळ्या प्रकरणात राज ठाकरेंचं विधान
जर प्रक्षोभक मानायचं झालं तर प्रत्येक राजकीय सभेमधल्या 80% नेत्यांच्या भाषणामध्ये प्रक्षोभक विधानांच्या केसेस दाखल कराव्या लागतील आणि त्यामुळे त्याच्यावर एक अकॅडमिक डिस्कशन झालं पाहिजे. मुद्दा क्रमांक 1. मुद्दा क्रमांक 2, आता जे अभयजी म्हणाले, तुम्ही बोलता बोलता म्हणाला ठंडा करके खाओ, तर या राज्य सरकारचं ठंडा करके खाओ हे धोरण नाही, गरम करो और मजा लो, गरम करो और मजा लो. आणि त्यामुळे राज्य सरकार ह्याच्यातला पॉलिटिकल जो अँगल आहे तो ह्यांनाही त्रासदायक कसा होईल, आम्हाला नुकसानदायक कसा होईल आणि स्वतःला फायदेशीर कसा होईल ह्याच भूमिकेत ना करणार आणि गरम करो और मजा लो ही राज्य सरकारची भूमिका भारतीय जनता निषेधार्ह आहे. पक्षानं राज्य सरकारवर टीका करायची एकही संधी या कार्यक्रमात जरी सोडली नसली तरी सांगलीकरांसाठी मात्र आज एक गुड न्यूज आली आणि ती म्हणजे सांगलीचा टोल रद्द करण्याची घोषणा सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांनी आज जाहीर केली. एक प्रकारे हा टोल रद्द करण्याची नेमकी कारणं काय होती आणि जर अशा प्रकारे सांगलीचा टोल रद्द होऊ शकतो तर मग तो इतर ठिकाणचा रद्द का बरं होऊ शकत नाही आणि अशा प्रकारे टोल रद्द होणं हे मनसेच्या आंदोलनाचा परिपाक आहे का, या तिन्ही गोष्टींचा आपण विचार करणार आहोत. आपल्यासोबत हर्षवर्धन पाटील. हर्षवर्धन पाटील, आज सांगलीचा टोल रद्द करण्याचा निर्णय छगन भुजबळ यांनी जाहीर केला. हा टोल रद्द करण्यामागची नेमकी कारणं काय आणि अशी गुड न्यूज महाराष्ट्रातल्या इतर शहरांना तुम्ही कधी भेट म्हणून देणार आणि अशा प्रकारे टोल रद्द करणं हा मनसेच्या आंदोलनाचा इफेक्ट म्हणायचा की काय झालेले आहेत? कारण तिथं गुंतवणूक किती झाली, परतावा किती असला पाहिजे, त्याचा मेंटेनन्स कसा आहे, त्याचा कालावधी किती असेल, त्याला किती किमतीपर्यंत आपण परवानगी दिलेली आहे. आता त्या सांगलीच्या टोलच्या बाबतीमध्ये जी रक्कम होती आणि त्यांना जी रक्कम येणं अपेक्षित होती ती रक्कम त्यांना प्राप्त झालेली असल्यामुळं आता हा रस्ता BOTवरती आता टोलसाठी देणं योग्य नाही, म्हणून तो निर्णय आज सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांनी घेतला. मला असं वाटतं की अशा पद्धतीनं प्रत्येक टोलची तपासणी करून ज्यांचा कालावधी पूर्ण झाला असेल किंवा ती रक्कम ठरल्याप्रमाणे जी वसूल झाली असेल त्यानंतर तो टोल मुक्त करावा असं ॲग्रीमेंटमधलंच ते धोरण आहे, त्याप्रमाणे ते निर्णय होतात. आता मगाशी उत्तरामध्ये मी ऐकत होतो की वातावरण गरम करायचं आणि मजा बघायची. आता हे काही वातावरण आम्ही गरम नाही केलं, आपण मनाला थंडा करके खा जाऊ. आता आम्ही पण हे थंड केलेलं नाही. म्हणजे वास्तविक पाहता आपल्या सोयीचं राजकारण कसं असतं एक उदाहरण सांगतो. आता बाळा नंदगावकरजींनी एक उदाहरण सांगितलं मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेच्या बाबतीत, त्यांनी काय आकडेवारी सांगितली. आता हा करार कुणी केला, हा करार कोणाच्या काळात झाला? त्यावेळेस बाळा नंदगावकर कुठं होते? ते मंत्री होते, भारतीय जनता पक्ष शिवसेनेचं सरकार होतं. आता आम्ही त्याचं राजकारण करायचं का? हा मुद्दा नाहीये, कोणत्या पक्षाने केला हा विषय नाही. मूळ मुद्दा असा आहे की आज जनतेच्या मनामध्ये टोलच्या बद्दलची जी काही रोष असेल म्हणा किंवा त्यांच्या ज्या काही भावना असतील आणि हे आंदोलन निश्चितपणानं काय होतं, हे आंदोलनाचा विषय काय आता जिथं आपल्याला कर द्यावा लागतो तो कर रद्द करावा अशी भूमिका ज्यावेळेस आपण घेतो त्यावेळेस आपोआपच लोक त्या आंदोलनामध्ये पुढे येत राहतात. कारण माफी होणारे म्हणल्यानंतर कुणीच त्याला नाही म्हणू शकत नाही अशी परिस्थिती आहे. मला असं वाटतं की ह्या प्रश्नामध्ये कुठलंही राजकारण न करता राज्याचा विचार करावा, राज्यातल्या जनतेचा विचार करावा. आणि मी मान्य करतो ना, जर ह्याच्यामध्ये काही त्रुटी असतील ह्या ॲग्रीमेंटमध्ये, अर्थात हे खातं काय माझ्याकडे, परंतु सरकार म्हणून मी भूमिका मांडतो. जर यामध्ये जर काही त्रुटी असतील, आता उदाहरण सांगतो कोल्हापूरच्या बाबतीतलं. आता कोल्हापूरचा जो टोल आपण ठरवून दिला तो महानगरपालिकेने ठराव केला, ट्रायपार्टी ॲग्रीमेंट झालं, त्यावेळेस सर्वांनी संमती दिली आणि मग ते काम सुरू झालं. आता ठीक आहे, ते काम योग्य झालं का अयोग्य झालं, आणि तिथं 225 कोटीचं ते ॲग्रीमेंट होतं. 25 कोटीची रॉयल्टी त्या कंपनीने कोल्हापूर महापालिकेला दिली. आता जसं मगाशी आपण उदयजी बोलला की समजा आपण 5 लाख रुपयाचं कर्ज काढलं, ते जर आपण 20 वर्षामध्ये फेडणार असो तर ते 5 लाखाचं कर्ज निश्चितच 20 लाख रुपयापर्यंत जाणार आहे. कारण त्या 15 वर्षाचं व्याज हे ते सगळं, म्हणजे मी त्याचं समर्थन करतो अशातला भाग नाही काय, परंतु ह्याचे पॅरामीटर्स केंद्र सरकारने राज्य सरकारने ठरवलेले आहेत. कोणते ॲग्रीमेंट करताना लिगल बाजू तपासूनच ते केलं जातं. पण त्यातून आता काय प्रश्न निर्माण झालेले आहेत की ते किती वर्ष त्यांना आपण द्यायचो, तो परतावा किती वर्ष द्यायचा, तो टोल आपल्याला कमी करता येईल का, काही ठिकाणच्या रकमा जर वसूल झाल्या असेल तर तो रद्द करता येईल का, या सगळ्या बाबतीमध्ये शासन स्तरावरती गांभीर्यानं विचार आज नाही, गेल्या अनेक महिन्यापासून या संदर्भातला विचार चालू आहे. सभागृहात पण याबद्दलची स्पष्ट भूमिका ही सरकारच्या वतीने मांडली गेलेली आहे आणि आजही त्या बाबतीमध्ये हर्षवर्धनजी चर्चा झालेली आहे. हाच प्रश्न घेऊन मी जातोय आशिष शेलार यांच्याकडे की दुर्दैवाने आज असा मेसेज जातोय की आंदोलन केल्याशिवाय प्रश्न सुटत नाहीत किंवा टोल रद्द होतच नाहीत. आशिष शेलार.
नाही, मुळामध्ये मुद्दामूनच मी ते मगाशी सुद्धा म्हटलं की सेन्सिटिव्हिटी सरकारची संपली आहे की काय, हा प्रश्न उपस्थित होतो. जे प्रश्न वारंवार आता मंत्री महोदय सन्मानपूर्वक असं म्हणतायत की आम्ही हे काही नाकारत नाही, आम्ही याचं काही समर्थन करत नाही, मग ते कॅबिनेटमध्ये चर्चा सरकार का नाही करत, त्याच्यावर निर्णय का नाही आणत, हा मूलभूत प्रश्न नंबर 1. मला असं वाटतं पुन्हा एकदा की त्यांनी ॲग्रीमेंटचा उल्लेख केला की सांगलीमध्ये ॲग्रीमेंट संपलं, पैसे आले, आम्ही गेलो. मग बाकीच्या टोळवर ज्या ॲग्रीमेंटप्रमाणे फॅसिलिटीज देण्याचं काम त्या BOTच्या कंपनीचं आहे, त्या ॲग्रीमेंटप्रमाणे त्या कंपन्या करतात का, ह्याचा लेखाजोखा हे कधी घेतात, हे आम्हाला स्पष्टीकरण होतं. आणि म्हणून जनतेच्या मनामध्ये रोष आहे. आणि सर्वात महत्त्वाचा मुद्दा मगाशी अभयजींनी मांडला की 1989च्या तो GR आहे त्यामध्ये मेगा प्रोजेक्टसाठी हे आवश्यक होतं. मुंबई पुणे एक्सप्रेसवे त्यातला होता, त्यामुळे त्याच्यावर राजकारण करण्याची गरज नाही, तो मेगा प्रोजेक्ट होता. मुद्दा त्यानंतर गणित कुठे बदललं उदयजी, ज्या वेळेला केंद्र सरकारच्या इन्कम टॅक्सने इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट्समधल्या इन्व्हेस्टमेंटला माफी द्यायचा निर्णय केला, त्यावेळेला मोठ्या प्रमाणात अशा पद्धतीचे रोड निर्माण करा, टोल लावा आणि इन्फ्रास्ट्रक्चर कंपन्यांच्या इन्कम टॅक्सच्या माफीचा फायदा घ्या. आणि मग त्याच्यामध्ये कुठेतरी त्यावेळेच्या गेल्या 10, 12, 15 वर्षामध्ये हे संगनमत या इन्फ्रास्ट्रक्चर कंपन्या इन्कम टॅक्सचा बेनिफिट घेण्यासाठी घेतात. अतिशय महत्त्वाचा मुद्दा आता मांडलेला आहे की मूलभूत केंद्र सरकारच्या धोरणामधली एक प्रकारची त्रुटी आणि त्याचा उठवलेला फायदा आणि त्या फायद्यातनं झालेला जनतेचा तोटा, या विषयावर चर्चा आता चालू आहे. अतिशय सकारात्मक विषयावर चर्चा चालू आहे. परंतु शेवटच्या भागामध्ये मात्र मला ब्रेकवर जाण्यापूर्वी विषय सांगायचा आहे, तो म्हणजे आंदोलनाचा फायदा मनसेला मिळणार का आंदोलन चिघळत ठेवण्याचा फायदा एक प्रकारे त्यांना मिळणार नाही का, त्याहीपेक्षा ते आंदोलन यशस्वीरित्या शमवल्याचा राजकीय फायदा सत्तारूढ पक्षाला मिळणार. टोलवरनं जबरदस्त आंदोलन झालं, ते आंदोलन चिघळलं गेलं आणि त्याहीपेक्षा सुद्धा आता त्यावर आपण विचार करत आहोत आणि तो विषय अतिशय कॉम्प्लेक्स आहे. या विषयाचं राजकारण करू नका असं सरकारतर्फे सांगितलं जात आहे. तर एकीकडे सांगलीचा टोल रद्द झाला, तसाच सर्व ठिकाणचा रोल रद्द झाला, तर एक प्रकारे ती जरी चांगली वार्ता असली तरी सुद्धा आंदोलन केल्यानंतरच टोल रद्द होतो का असाही प्रश्न निर्माण होतो. त्यामुळे सर्वात कळीचा मुद्दा असा आहे की निवडणूक आणि टोल यांचं काय नेमकं नातं आहे. अशा प्रकारे टोलचं आंदोलन करून त्याचा तुम्हाला निवडणुकीत फायदा मिळेल का, बाळा नांदगावकर? मला असं वाटतं की उदयजी तुम्ही पहिली एक गोष्ट लक्षात घ्या की जेव्हापासून आम्ही हे टोलचं आंदोलन घेतलं त्याच्यानंतर महाराष्ट्रातले 65 टोल नाके बंद झाले. त्याच्यानंतर संपूर्ण तुम्ही जर बघाल तर आज जे डिस्प्ले वगैरे येतो ते त्याच्यानंतर सुरू झालेलं आहे. आला शेवटी आणि इत्तमभूत माहिती आम्ही राज्य सरकारला दिली. आमचा उद्वेग, चीड, संताप, राग जे काय त्याचं कारण आंदोलन करताय त्याचा राजकीय फायदा, मतांचा फायदा तुम्हाला निवडणुकीत हवा याकरता हे आंदोलन करताय. त्याचा विषय जे ना हे त्यावेळेला आता 2 वर्षापूर्वी आम्ही घेतलं कोणती निवडणूक होती आमच्या डोळ्यासमोर, कुठे निवडणूक नव्हती. आम्ही मगाशी मी सांगितलं की आम्ही ज्यावेळेला तोडफोड आंदोलन केलं त्यावेळेला आमच्यावर टिप्पणी झाल्यानंतर, टीका झाल्यानंतर आम्ही मुख्यमंत्र्यांना भेटलो. शेवटी आम्हाला कोर्टात जावं लागलं. शेवटी आता नाही झालं आम्हाला पण रस्त्यावर उतरावं लागलं. मला हर्षवर्धनजींकडे जायचं आहे. हर्षवर्धनजी, या प्रकरणावर राजकारण होत आहे किंवा या प्रकरण हा जनतेच्या अत्यंत जिव्हाळ्याचं आहे. त्यामुळे सर्वच राजकीय पक्ष, मग विशाल युतीतली पहिली आघाडीची मिटिंग असताना सुद्धा त्या ठिकाणी आम्ही टोल मुक्त करू असं सांगितलं होतं. तेव्हाच लक्षात आलं की हा महाराष्ट्राच्या जिव्हाळ्याचा प्रश्न आहे. हा प्रश्न यशस्वी हाताळल्याचा निवडणुकीत राजकीय फायदा काँग्रेसला होईल का, किंवा हा प्रश्न अशा प्रकारे मांडल्याचा राजकीय फायदा मनसेला मिळेल का, आपला काय अंदाज आहे? एक तर असं आहे की काँग्रेस पक्षाने कधीही कोणता विषय निवडणुकीसाठी फायदा होईल का नाही असं धोरण कधी स्वीकारून आपण काम केलेलं नाही. मग आता हा इथं सांगितलं आपण, मगाशी 2 वेळा आपण बोलला की सांगलीचा टोल हे आंदोलनामुळे रद्द झाला. वास्तविक पाहता प्रत्येक टोलचं एक ॲग्रीमेंट झालेलं आहे आणि त्या कालावधी, हे टोल काय कायमस्वरूपी टोल नाही आहेत, एक विशिष्ट कालावधी करता ठरवून दिलेली ही टोलची पॉलिसी आणि ही राज्य आणि केंद्र सरकारने ठरवलेली पॉलिसी. आणि मला असं वाटतं की त्यामुळे ज्यांचे मुदत संपतील किंवा जिथं हे येतील त्याप्रमाणे ते निर्णय होतील. आता राजकीय फायदा कोणाला होईल, राजकीय फायदा कोणाला होणार नाही, मला असं वाटतं हे लोकच ठरवतील. परंतु जी भूमिका असते, एक गोष्ट मला सरकार म्हणून इथं स्पष्ट करणं आवश्यक आहे. आज लोकांच्या मनामध्ये जे खतखत आहे ते म्हणजे या टोलच्या बद्दलची स्पष्टता लोकांच्या समोर येणं हे आवश्यक आहे आणि डेमोक्रेसीमध्ये ते गरजेचे आहे. कारण पारदर्शीपणानं मला असं वाटतं की निश्चितपणानं सरकारची पण ही भूमिका स्पष्ट राहणार आहे की प्रत्येक टोलच्या बाबतीतली स्पष्टता ही निश्चितपणानं होणं गरजेचं आहे.
त्याबद्दल सरकारचं कुठेही दुमत नाही आणि त्या संदर्भात मुख्यमंत्र्यांनी point well एक taken. सूतोवाच स्पष्ट केलेला आहे की हर्षवर्धनजी, नवीन टोलची पॉलिसी आम्ही जाऊ. कार्यक्रमाची वेळ संपत आली आहे. एक शेवटचा प्रश्न तुम्हाला छोटासा विचारतो आणि तो असा प्रश्न आहे की जर टोलचं जे खातं आहे ते खातं जर काँग्रेसकडे असतं तर हा प्रश्न लवकर सुटला असता असं आपल्याला वाटतंय का? नाही असं नाही. आता मला असं वाटतं हे आघाडीचं सरकार आहे आणि सरकार म्हणून ही आमची सगळ्यांची जबाबदारी आहे. असं काय हा खातं ह्यांच्याकडे आहे म्हणून चिघळलं आणि त्यांच्याकडे आहे म्हणून सरकारची सुटलं जबाबदारी असं असं नाहीये. म्हणताना आता माझ्याकडे सरकार खातं आहे. आता अनेक या आहेत, पॅनलवरचे जबाबदारी सगळेजण आहेच हसतायत. आमची. त्यांच्या हसण्यातच नेमकं काय गुपित आहे ते कळलेलं आहे. कार्यक्रमाचा शेवट करताना जातोय मी अभय देशपांडे यांच्याकडे. अभय देशपांडे, या प्रकरणाचा राजकीय फायदा मनसेला मिळणार का हे आंदोलन यशस्वीरित्या हँडल केल्याचा फायदा काँग्रेसला मिळेल? थोडक्यात या निवडणुकीत म्हणजे टोल हा महत्त्वाचा विषय असला तरी या निवडणुकीत हा काही एकमेव विषय असणार नाही. टोलचं जे आंदोलन, टोलच्या बद्दल लोकांमध्ये खदखद आहेच आहे. त्या संदर्भात प्रत्येक राजकीय पक्ष आपापल्या पद्धतीने प्रयत्न करतोय. सरकारने जर या नवीन निवडणुकीच्या पूर्वी नवीन धोरण जाहीर केलं आणि टोलच्या संदर्भातले जे एक्झिस्टिंग टोल आहेत जे आता चालू आहेत त्याच्या संदर्भात काही जर सवलती द्यायचा निर्णय घेतला तर सरकारला त्याचा काही प्रमाणात फायदा होईल. पण सरकारला स्वतःच्या त्या फायद्यापेक्षा मनसेची शक्ती वाढून युतीच्या मतात विभाजन करून 2009च्या निवडणुकीची पुनरावृत्ती करण्यात अधिक रस असल्यामुळे मला वाटतं की हा विषय तो शेवटपर्यंत ताजा ठेवतील. टोलवरचं मतांचं राजकारण समोर येत आहे. परंतु आज चर्चा ही केवळ त्या मतांची नव्हती तर त्या मतांच्या बाजूला असलेल्या एका महत्वाच्या आर्थिक प्रश्नाची सुद्धा चर्चा होती. केंद्र सरकारनं बदललेले इन्कम टॅक्सचे खाजगी कंपन्यांचे नियम इन्फ्रास्ट्रक्चरच्या बाबतीत त्याचा फायदा उठवण्याकरता केलेली घाई आणि त्या घाईतनंच कुठेतरी निर्माण झालेले 5 आणि 7 किलोमीटरचे टोल नाके या सगळ्यामुळे महाराष्ट्रामध्ये टोल विषयीची एक प्रकारची अपारदर्शकता आली. ती पारदर्शकता यावी एवढी माफक अपेक्षा सरकार आजवर पूर्ण करू शकलं नाही. हे खातं कोणाकडे होतं, हे खातं कोणाकडे असायला हवं होतं, हा मुद्दा जरी क्षणभर बाजूला ठेवला तरी एक गोष्ट मात्र नक्की, निवडणुकीच्या ऐन तोंडावर प्रत्येकाला आपली तब्येत सुधारण्याकरता, राजकीय तब्येत सुधारण्याकरता काही विटॅमिन्सची गरज असते. आज ते विटॅमिन टी आहे एवढं मात्र नक्की. त्या टीचा अर्थ अर्थातच टोल आहे. या कार्यक्रमात चर्चेत सहभागी झाल्याबद्दल चारी मान्यवरांचे आभार. ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा झी24 तास, एक पाऊल पुढे. झी24 तास, एक पाऊल पुढे.